शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली सुरू असलेल्या महापालिकेच्या कारवाईवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गरीब आणि सर्वसामान्यांवर तात्काळ कारवाई तर श्रीमंत, प्रभावशाली आणि राजकीय बड्यांच्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संतप्त आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सांगली मिरज कोप्पाळ महापालिका आयुक्तांना निवेदन देत गरिबांना एक न्याय आणि बड्यांना दुसरा न्याय अशी आक्रमक भूमिका घेतली आहे। या निवेदनामुळे शहरातील अतिक्रमण कारवाईतील दुहेरी मापदंडाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। छोट्यांवर कारवाई, बड्यांवर मौन। मनसेच्या निवेदनात म्हटले आहे की शहरात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी अतिक्रमणाविरोधात कारवाई होणे आवश्यकच आहे, मात्र प्रत्यक्षात हातावर पोट असलेल्या टपऱ्या, हातगाड्या, लहान दुकाने, छोट्या व्यावसायिकांवर तात्काळ बुलडोझर चालवला जातो, पण शहरातील मोठे व्यावसायिक, मॉल, हॉटेल्स, प्रभावशाली लोकांची बांधकामे आणि अतिक्रमणे यावर प्रशासनाची कारवाई मात्र दिसत नाही। गरिबांवर तत्परता, श्रीमंतांवर मूक भूमिका हेच महापालिकेचे सध्याचे धोरण असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे। आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, सांगली आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। उत्तर द्या, उत्तर द्या, आयुक्त साहेब उत्तर द्या। सगळ्यांना जरा हात वर करा। गरिबाचा छळ बंद करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। गरिबाचा छळ बंद करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। गरिबाचा संसार मोडणं बंद करा, बंद करा, बंद करा। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज अनेक दिवस झालं सांगली शहरामध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांना चिरडलं जातंय। गोरगरिबांचे संसार उघड्यावर पाडले जातात। गोरगरिबांच्या छपऱ्या असतील, झोपड्या असतील, खोके असतील, हे अनधिकृत दाखवून हे आयुक्त कारवाई करतायत। परंतु शहरामध्ये अनेक मॉल्स, अनेक हॉटेल्स, अनेक हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्ये अनधिकृत पार्किंग, अनधिकृत व्यवसाय वापर आहे आणि ह्या कुठल्याही गोष्टीकडं हे अतिक्रमण असतानाही जाणीवपूर्वक आयुक्त डोळेझाक करतात। याचं उत्तर मागण्यासाठी आम्ही आलोय। RCT मॉल हा बेकायदेशीर, पूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्यामध्ये पार्किंग सफिशियंट नाही आहे। गाडीगिरी जे आमदार आहेत आपल्या सांगली शहराचे, त्या आमदारांच्या व्यवसायाचं पार्किंग रस्त्यावरती आहे, PNGचं, त्याच्यावरती कारवाई होत नाही। माजी खासदार संजय काका पाटलांचं हॉटेल आहे इथं स्टँडवरती, कृष्णा हॉटेल, त्याचं भिंत रस्त्यामध्ये आहे, अतिक्रमण आहे, त्याच्यावरती कधी कारवाई करणार? आणि अनेक हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्या पार्किंगमध्ये व्यवसाय चालू आहे, त्यांचा OPD चालू आहे, हॉटेल चालू आहेत, त्या ठिकाणी कधी यांनी कारवाई करताना दिसली नाही। परंतु आज शहरातील झोपड्या असतील, शहरातील टपऱ्या असतील, शहरातील कुठल्या तरी दुकानदारानं थोडंसं खाली वाढवलं असेल पत्र्याचं शेड, तर ते यांना अनधिकृत पार्किंग, अनधिकृत दिसते। तर अशा परिस्थितीत आयुक्त हे दुजाभाव करतायत असं शहराच्या लक्षात आलंय। म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलोय की तुम्ही दुजाभाव बंद करा, गोरगरिबाला अन्याय बंद करा। जर समान न्याय द्यायचा असेल तर तुम्ही सरसकट समान न्याय द्या। कदाचित त्यांना दिसत नसतील ही काही गोष्टी, म्हणून आम्ही लेखी स्वरूपात निवेदन घेऊन आलोय की या सर्व गोष्टींवरती कारवाई करा। जर त्यांनी या आम्ही दिलेल्या निवेदनातल्या प्रत्येक गोष्टीवर कारवाई केली तर मी आताही जाहीर केलंय, तर आयुक्तांचा स्टेशन चौकात मोठा आम्ही सत्कार करू।